आजचा 6वा दिवस साखळी उपोषणाचा कवठा या नगरीमध्ये व्याख्यान करण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं. त्याबद्दल उपस्थित सर्व मराठा समाज बांधव आणि भगिनींना या जिजाऊच्या लेकीचा जय शिवराय. आज मनोज जरांगे पाटील या मराठ्यांच्या वाघानं जो आरक्षणाचा लढा उभा केलाय, त्या लढ्याला आपल्या सगळ्यांना मिळून पाठबळ द्यायचंय. इथंच नाही थांबायचं. आपली ताकद काय आहे हे सरकारला दाखवून द्यायचंय. आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हा आरक्षणाचा लढा आपल्या सगळ्यांना तेवत ठेवायचा आहे आणि त्यासाठी कवठा नगरीमध्ये सुरू असलेलं हे साखळी उपोषण, हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटलांची अतिविराट सभा झाली. आंतरवाली नंतर जगामध्ये सगळ्यात जास्त मोठी सभा जर कोणती झाली असेल तर ती आपल्या हिंगोलीची झाली आहे. का? एक वेळ वावर कमी पडल पण मराठ्यांची पावर कमी पडणार नाही हे आपण दाखवून दिलंय. कुणाला म्हणायचं मराठे? आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही. आम्ही मराठे चुकूनही मुंगीच्या वाट्याला जात नाही. पण जर कोणी आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करत असेल तर त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे मराठ्यांचा. म्हणून जर कोणी मराठा आरक्षणाच्या आडवं येत असेल तर आरेला कारे म्हणायची हिम्मत आता प्रत्येक मराठ्याच्या पोरामध्ये आहे. ती हिम्मत तुमच्या आमच्यामध्ये निर्माण केली कोणी? जरांगे पाटील या मराठ्याचं वाघण. ना सत्तेसाठी ना पैशासाठी ना खुर्चीसाठी, ना सत्तेसाठी ना पैशासाठी ना खुर्चीसाठी मनोज जरांगे पाटील लढतात फक्त तुमच्या आमच्या लेकरांच्या भवितव्यासाठी. आपल्या लेकरांचं अस्तित्व आज धोक्यात गेलं आहे. म्हणून आलो तर तुझा, घरी आलो तर तुझा आणि गेलो तर या तमाम मराठा समाजाचा असं आपल्या बायकोला सांगणारे जरांगे पाटील हे खरे वाघ आहेत. मराठा कोणाला म्हणायचं? कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा. कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा. वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे मराठा. कीर्तनातील टाळ म्हणजे मराठा. वारकऱ्याच्या गळ्यातील माळ म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राची नाळ म्हणजे मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. सगळ्यांच्या तोंडून आवाज आला पाहिजे. तुम्हाला आरक्षण पाहिजे की नाही? पाहिजे की? तुम्हाला वाटतं ना आमचे पोरही अधिकारी व्हावे, आमचे पोरही डॉक्टर व्हावे, आमचे पोरही इंजिनियर व्हावे, असं वाटतं की प्रत्येकाला? प्रत्येकाला गरज आहे. प्रत्येकाच्या तोंडून आवाज येऊ द्यायचा आहे. शिवबाची तलवार मराठा, शिवबाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा. शिवबाची तलवार मराठा, तलवारीची धार मराठा, शत्रूवरचा वार मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. स्वराज्याचा थाट मराठा, स्वराज्याचा थाट मराठा, सह्याद्रीचा घाट मराठा. स्वराज्याचा थाट मराठा, सह्याद्रीचा घाट मराठा. वीर दौडले 7 मराठा आणि आज आरक्षणासाठी कवठा या गावामध्ये एक 7 मराठा. बोला एक मराठा, एक मराठा. हा आरक्षणाचा वनवा, हे वादळ
आता विझू द्यायचं नाही. आमच्या समाजातल्या मुलांना 90-95% मार्क्स असून सुद्धा त्यांना नोकरी मिळत नाही, घरीच बसावं लागतंय. पण दुसऱ्या समाजातील दुसऱ्या जातीचे मुलं मात्र 40-50% पुढे निघून जातात. शिक्षण शिकून काही उपयोग आहे का? रात्रंदिवस अभ्यास करून आमच्या लेकरांना घरीच बसावं लागतंय. म्हणजे 90-95 वाला म्हशीच्या माग आणि 40-45% वाला डॉक्टरच्या खुर्चीवर. हा कुठला न्याय आहे? प्रत्येकाला त्याच्या त्याच्या गुणवत्तेनुसार त्याचा न्याय भेटला पाहिजे, यासाठी आरक्षणाचा लढा आहे. आमच्या अंतरवालीमध्ये माया बहिणींवर लाठीचार्ज केला, गोळीबार केला. आमच्या आया बहिणींचे डोके फोडले, अंगातून घळघळ घळघळ रक्त वाहत होतं. परिस्थिती काय झाली त्यांची? मांडीवर छोटंसं बाळ 4 महिन्याचं, त्या आईच्या डोक्यातून ओघळणारा रक्ताचा थेंब बाळाच्या अंगावर पडत होता. काय चूक त्यांची? आम्ही आमचा न्याय मागत होतो, आम्ही आमचा हक्क मागत होतो. आम्ही भीक नाही मागत, आम्ही आरक्षण मागतोय. आम्हाला आमच्या ताटातलं हवंय, आम्हाला दुसऱ्याच्या ताटातलं नकोय. पण आज जर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असाल आणि तरीही तुम्ही आम्हालाच लाठीचार्ज गोळीबार करत असाल, तर या सरकारचा मुर्दाड, सरकारचा जाहीर निषेध करतो आम्ही. सरकार मराठ्यांच्या जीवावर निवडून येतात, मराठ्यांच्या जीवावर मोठे होतात. पण आज मराठ्यांना आरक्षणाची गरज असताना मात्र हे सगळे नेते बिळात लपून बसले. कोणीतरी मराठा आरक्षणावर बोलायला तयार आहे का? नाही. निवडणुकीसाठी आमचे पाय धरायला येतील, पण उपोषणाच्या जागी एकही नेता येणार नाही. एकतरी आमदार, खासदार, मंत्री आला का? नाही येणार. सगळे एका माळीचे मणी आहेत. हा लढा सत्याच्या बाजूने आहे, हा लढा खऱ्याचा आहे. पण खऱ्याच्या बाजूने आजकाल कोणीही यायला तयार नाही. समाजातील दुर्बल घटकांना प्रवाहाबरोबर आणता 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 समाजातील मराठा हा घटक प्रवाहाबाहेर कधी गेला हे कोणालाच कळलं नाही. 100 एकर शेती होती पाटलांकडं, पण पहिलं होती. आता आहे का? नाही. आता 1.5 आणि 2 एकराचा पाटील. समजा तुमच्या पूर्वजांकडे 100 एकर शेती, त्यांना 4 मुलं, प्रत्येकाच्या वाट्याला किती? 25-25. परत त्यांना 2 मुलं, प्रत्येकाच्या वाट्याला किती? 12.5. परत त्यांना 2 मुलं, 12.5ची अर्धी, 6 एकर. परत त्यांना 2 मुलं, 3. परत त्यांना 2 मुलं. बरं, 3 एकर इथपर्यंत ठीक. आता 1.5 एकर मध्ये जगायचं कसं? लाखोची फीस शाळेसाठी भरायची कुठून आणि पोटाची खळगी भरायची कशी? प्रश्न आहे. लाखोंची शाळेची फी आमच्या लेकरांकडून घेता, मग 1.5 एकरामध्ये आम्ही जगायचं कसं आणि पोराला शिकवायचं कसं? आज मराठा समाजाची अवस्था अशी झाली आहे. म्हणून आपल्या सगळ्यांची एकी होऊन एक वज्रमूठ तयार झाली पाहिजे. जोपर्यंत आपल्या सगळ्यांची एकी होणार नाही तोपर्यंत या संकटाला सामोरे जाता येणार नाही. आज मराठ्यांची अवस्था ही महाभारतातल्या अभिमन्यू सारखी झाली आहे. चक्रव्यूहात सापडलेला अभिमन्यू, एक आघात अभिमन्यू झेलत होता. 4ही बाजूला संकट, पण एकटा झुंज देतोय अभिमन्यू. आज मराठा समाज एकटा झुंज देत आहे. त्याच्या अस्तित्व संपवण्यासाठी कटिबद्ध असले
अनेक संकट त्याच्या अवतीभोवती फेर धरून अक्राळ विक्राळ हास्य करत नाचू लागली आहेत. भांबावलेल्या अभिमन्यू सारखं मराठा असह्य होऊन एक एक आघात झेलत आहे. पण या संकट समयी सरकारच्या कानावर मात्र मराठ्यांच्या लेकरांची आर्त हाक जात नाहीये. म्हणून सगळ्यांना जागृत करा. गावागावातल्या काना कोपऱ्यातल्या बायका पोरांना सगळ्यांना कळू द्या, मराठे भूतकाळात कोण होते, आज कोण आहेत, आणि उशीर झाला तर त्यांच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते. म्हणून आता उशीर करून चालणार नाही. आता आरक्षणाचा लढा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलाय आणि आता नाही तर कधीच नाही बांधवांनो आरक्षण. आता आपल्याला एक निस्वार्थ नेतृत्व मनोज जरांगे पाटलांच्या रूपाने लाभलंय. आता आपल्याला मागं हटून चालणार नाही. आपण आतापर्यंत 58 मोर्चे काढले, 48 आंदोलन, 8 जण हुतात्मा झाले. का? तर समाजाला न्याय भेटण्यासाठी. कित्येकांनी बळी दिला. का? तर समाजाचं भलं होण्यासाठी. मराठे कधी पेटत नाहीत, मराठे कधी पेटत नाहीत. आणि एकदा का मराठे पेटले तर कोणाच्या बापालाही ऐकत नाहीत. ही मराठ्यांची ताकद आहे. म्हणून शिंदे साहेब, फडणवीस साहेब, 24 डिसेंबर पर्यंत मराठ्यांना आरक्षण द्या. आमचा अंत पाहू नका. आता आरक्षणाची ठिणगी प्रत्येकाच्या मनामनात पेटली आहे. आमचा मराठा तरुण गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. अंगाला 20 गोळ्या लागल्यात. 20 बंदुकीच्या गोळ्या अंगामध्ये शिरल्या. आणि मराठा तरुण डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर साहेब माझ्या अंगातल्या सगळ्या गोळ्या निघाल्या का हो? डॉक्टरांनी सांगितलं नाही, अजून काही गोळ्या तुझ्या अंगामध्ये आहेत. तर तो मराठा तरुण डॉक्टरांना सांगतो, डॉक्टर साहेब राहिल्या त्या गोळ्या राहू द्या, पण मला 14 तारखेला अंतरवालीला सभेला जाऊ द्या. ही आरक्षणाची ठिणगी आता प्रत्येकाच्या मनामनात पेटली आहे. आतापर्यंत कुठल्याही आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला, पंतप्रधानाला जमली नाही एवढी लोक मनोज जरांगे पाटील या शेतकऱ्याच्या पोरासाठी जमली. का? तर त्या माणसानं कधीच स्वार्थ नाही बघितला. समाजासाठी, आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेनं तो माणूस समाज कार्य करत राहिला. आणि कुठलंही पद नसताना लाल दिव्याच्या गाड्या मागं पुढं फिरवणारा एकमेव मराठ्यांचा वाघ मनोज जरांगे पाटील आहे. आज आमच्या लेकरांचे गुण बघितले जात नाहीत, त्यांची हुशारकी बघितली जात नाही, तर त्यांची जात बघितली जाते. आणि शाळेमध्ये आमच्या लेकरांना प्रतिज्ञा शिकवतात, सर्व धर्म समभाव. पण इथं कुठं जातो तुमचा सर्व धर्म समभाव? आरक्षणाच्या वेळी का नाही बघत तुम्ही? मुलगा ओपनचा आहे का? घ्या मग फीस जास्त. कुठून भरायचे आम्ही एवढे पैसे? आमचा बाप शेतामध्ये राब राब राबतो, काबड कष्ट करतो, माय घाम गळते, कष्ट करते मुलांच्या शाळेची फीस भरण्यासाठी. पण कुठून आणायचे आम्ही एवढे पैसे? माझं उदाहरण सांगते. आम्हाला काय शिकावं वाटत नाही का? पण आरक्षण आमच्या लेकरांना शिकू देत नाही. बीटेकला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर 70,000 फी आम्हाला भरावी लागते. पण त्याच जागी दुसऱ्या समाजाचा मुलगा असेल तर कमी पैशामध्ये त्याला ॲडमिशन भेटतं. हा अन्याय का मराठ्यांवर? माझं सोडा, मी आज व्याख्याती म्हणून गावागावात फिरते, पण
पण माझ्याच समाजातील बांधव भगिनी आज आरक्षणाच्या अभावामुळे गुणवत्ता असूनही घरीच बसतात का? याचा मूळ पाया आहे आरक्षण. दुष्काळ आमच्या बापाला पिकू देत नाही आणि आरक्षण आमच्या पोरांना शिकू देत नाही. म्हणून सत्याच्या बाजूनं, खऱ्याच्या बाजूनं जरांगे पाटलांनी लढा उभा केलाय. अनेक वादळं पेललीत तुम्ही, अनेक वादळं पेललीत तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. अनेक वादळं पेललीत तुम्ही असा आम्हाला विश्वास आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. तुमच्या पायाशी जमीन आणि पाठीशी आकाश आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. या मातीत पाय घट्ट रोवून तुम्ही सह्याद्री सारखे ताट आहे. आणि जाऊन सांगा त्या वादळांना तुमची मनोज जरांगे पाटलाशी गाठ आहे. तुमची मनोज जरांगे पाटलाशी. ही गाठ आता आपल्याला सुटू द्यायची नाही. गटात तटात विभागल्या गेलेल्या मराठ्यांना ज्या माणसानं एकत्र केलं असे मनोज जरांगे पाटील. खूप वर्षानंतर एक निस्वार्थ नेतृत्व आपल्याला जरांगे पाटलांच्या रूपानं भेटले. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गड आला पण सिंह गेला हे वाक्य गोरगरिबांच्या तोंडून बाहेर पडलं. कुणासाठी? तर फक्त आणि फक्त जरांगे पाटलांसाठी. ही कळवळ प्रत्येकाच्या मनामनात आहे. आम्ही आतापर्यंत सोसलेल्या वेदना, त्या वेदनांचा पूर म्हणजे जरांगे पाटील आज गावागावात सभा घेत आहेत. प्रत्येकाला कोपऱ्यातल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केलं, आज तोच संस्काराचा वारसा घेऊन जरांगे पाटील लढत आहेत. महाराजांनी कधीच त्या काळी जात नाही बघितली. बरं, महाराज असं नाही म्हणाले तू ओबीसीचा आहेस, तू ओपनचा आहेस, तू एससीचा आहेस, तू एसटीचा आहेस. असं म्हणाले का राजे? म्हणाले नाही. असं म्हणाले असते तर स्वराज्य निर्माण झालंच नसताच. महाराजांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले. रायप्पा महार, बहिर्जी, जीवा महाले, सूर्याजी, तानाजी, शिवा काशीद, येसाजी, कोंढाजी 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले.